दक्षिण आफ्रिकेनं 27 वर्षांनी आयसीसी जेतेपदावर नाव कोरलेलं आहे। दक्षिण आफ्रिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा नवा विजेता संघ ठरलेला आहे। कांगारूंचा पराभव करत दक्षिण आफ्रिकेनं चोकर्स हा त्यांचा डाग पुसलेला आहे। वर्ल्ड कप मध्ये उत्तम कामगिरी करत असतानाही निर्णायक क्षणी पराभूत होत असल्यामुळे त्यांच्या टीमला चोकर्स असं चिडवलं जात होतं, पण दक्षिण आफ्रिकेनं हा डाग हा ठपका आता पुसून काढलाय। ऑस्ट्रेलियानं दक्षिण आफ्रिकेसमोर 282 धावांचं टार्गेट ठेवलं होतं, तर दक्षिण आफ्रिकेनं 5 गडी गमावून 282 टार्गेट पूर्ण केलं। आपले प्रतिनिधी आवेश तांदळे आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अधिकचा तपशील त्यांच्याकडून। आवेश, आपल्याला माहित आहे की 27 वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेनं आयसीसीचे एक विजेतेपद जिंकलेलं आहे। आतापर्यंत दक्षिण आफ्रिकेची आपण कामगिरी बघितली तर साखळी स्पर्धेत आयसीसीच्या ट्रॉफीमध्ये जबरदस्त शानदार कामगिरी करणारा दक्षिण आफ्रिका सेमीफायनल किंवा फायनल मध्ये दारुण पराभवाला जात होता। त्यामुळे त्यांना चोकर्स असा शब्द देण्यात आला होता, पण आज चोकर्स हा शब्द दक्षिण आफ्रिकेने पुसून टाकलेला आहे असं म्हणावं लागेल। जो ऑस्ट्रेलिया सगळ्या जगावर क्रिकेटमध्ये राज करतो त्याच ऑस्ट्रेलियाचा दारुण 5 विकेटनं पराभव केलेला आहे आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियन ट्रॉफी दक्षिण आफ्रिकेने जिंकलेली आहे। ऑस्ट्रेलियाकडून 282 धावाचं टार्गेट ठेवण्यात आलेलं होतं। दक्षिण आफ्रिकेने 5 गड्याच्या मोडल्यात 282 धावाचं टार्गेट पूर्ण केलेलं आहे। दक्षिण आफ्रिकेकडून ॲडन मॅक्रम जे ओपनर फलंदाज आहे त्याने 136 धावा काढल्या, तसंच कर्नल बहुआ यांनी पण 65 धावाची शानदार फलंदाजी केली आहे। दुसरी गोष्ट म्हणजे ऑस्ट्रेलिया सगळ्यात जलद 3 गोलंदाज त्यांच्याबरोबर आतापर्यंत ऑस्ट्रेलिया सगळ्या अंतिम फेरीत जिंकत आलेल्या आहे। त्यांच्या समोरच दक्षिण आफ्रिकेने त्याला पराभवाची धूळ चालली। विक्रांत, खरं आवेश, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे आता चोकर्स हा जो डाग होता दक्षिण आफ्रिकेच्या माथ्यावर तो त्यांनी पुसून काढलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।